आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊ चहा. मला पण आण गो चहा. नाही वहिनी, आता आईचा चहा जरा कंट्रोल करायचा आहे. का? अगं का काय, आज सकाळीच शुगर चेक केली होती ना, शुगर वाढली आहे. अगं मग रोज रोज कशाला चेक करायला पाहिजे, दुखतं मला. आई अगं असं काय करतेस लहान मुलासारखं? तुझं काय जातं बोलायला? मी बोलणार आणि तुला ऐकावंही लागणार आहे. वहिनी, आजपासून आईचं पथ्य पाणी सांभाळायचं. हो ताई. आणि गौरव, मी तुला एक लिस्ट करून देते, तीच फळं घेऊन यायची आईसाठी. भाजी भाकरी शिवाय तुला दुसरं काही द्यायचं नाही. नाही नाही, मला भाताशिवाय नाही जमणार. हा, जमवावं लागणार. ते घरात नर्स किंवा डॉक्टर नसलेलेच बरे असं बोलतात ना, एकदम बरोबर आहे. अगं आई, आता तर फक्त नर्स आहे, काही दिवसात सुचित्रा पण डॉक्टर होईल, मग कुठे पळणार आहेस तू? आई, आता काही तुमचं खरं नाही. त्यात तू आहेसच लक्ष ठेवायला. सावकाश. हळू 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 हळू, एकदम हळू. हा, सावकाश सावकाश सावकाश, काही झालेलं नाही. पण हा साव ताई या, हळू या. सावकाश. काय गो, काय झालं? बस बस बस. काय गो, काय झालं तुला? काही नाही ग आई, पाय घसरला आणि पडले मी. अरे वेट फ्लो रे, सांगत होतो तुम्हाला. कसली घाई हो तुम्हाला? या माझ्या केबिन मध्ये चेक करतो. यांना माझ्या केबिन मध्ये घेऊन या. हा, हे घ्या. घरी कशी जाऊ? मी सोडतो तुम्हाला. नाही सर, नको, मी जाईन रिक्षाने. नो नो, आय इन्सिस्ट. या अवस्थेत तुम्ही घरी कसं जाणार? सर मी सोडतो तुम्हाला. पण बरं झालं मला घरापर्यंत सोडलं सरांनी. अरे बरं झालं काय? अहो मी हिला सांगत होतो वेट फ्लोर आहेत, धांदरटपणाने पडली. मग तिच्या त्या अवस्थेत मनाला नाही हो पटलं तिला एकटीला घरी सोडावं, म्हणून मी आलोय तिच्या बरोबर. मिस गिरिजा मयेकर, मला माहितीये तुम्हाला मी इथे येणं आवडलं नाहीये. नाही दिसते तुमच्या चेहऱ्यावर, पण दॅट्स ओके. मी निघतच होतो. बॅग. एनिवे, आय एम रिअली सॉरी. मी निघतो. सर तुम्ही सॉरी का म्हणताय? ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. काय गो तू अशी धडपडते? आई मी का मिसेस मयेकर, मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? हा, काय झालंय, फार काही लागलं नाहीये तुमच्या मुलीला. आय हॅव टेकन केअर ऑफ इट. आणि आई, सरांनी पेनकिलर दिली आहे मला, सो बरं वाटेल, डोंट वरी. पण त्याबरोबर तुम्हाला आराम सुद्धा करायला हवा. हो सर, मी आराम करेन. प्राची, बॅग पाणी आण त्यांच्यासाठी. हो हो.
तुम्ही उभे का? बसा ना, बस. हा बसा ना. हॅव अ सीट. हा सुपर. बघू जरा. तसं मी चेक केलंय. स्प्रे नाही, साधं. ताई 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 हळूहळू दुखतंय हळू प्लीज. हो. हे बघा, आत्ताच घाई करण्याची काही गरज नाही. मी तुम्हाला काही व्यायाम सांगेन, ते सूज उतरल्यानंतर करायचे, लगेच नाही. हा मी बघते काय करायचं ते. आई, माझं ना असं होतं, कधी कधी विसरूनच जातो, तुमच्या घरात सिटी हॉस्पिटलची हेड नर्स आहे. ती इथे आहे म्हटल्यावर मला काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. बघिने, तुम्ही चिकल्याला घरी घेऊन आलात, धन्यवाद. हा, अहो आई, आभार मानून ना तुम्ही मला पर्क करताय. आणि आभार कसले मानताय? एखाद्या माणसाला मी आपलं म्हटलं ना की मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. नाही, माझ्या आयुष्याचं प्रिन्सिपलच आहे, मी प्रत्येक पेशंटला आपला पेशंट म्हणून म्हणतो. आणि ह्या तर मिस गिरिजा मयेकरांची बहीण आहे, मग तर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट द्यायलाच लागेल, म्हणून मी जातीने सोडायला आलोय ना. मिस गिरिजा मयेकर त्या म्हणत होत्या मी रिक्षाने जाते, पण मी म्हटलं नाही, असं कसं चालेल. पण या अवस्थेत त्यांना एकटीला रिक्षाने सोडलं असतं तर तुम्ही मला सोडलं असतं का? बरोबर आहे की नाही मिस गिरिजा मयेकर? प्राची, बाय चाय आण त्यांच्यासाठी. अरे नको नको नको, कसल्या फॉर्मॅलिटीज करताय? अहो, माझंच घर आहे, म्हणजे आपलंच वाटणारं तुमचं घर आहे. आणि हॉस्पिटलमध्ये माझे पेशंट्स पण वेट करत असतील, म्हणून मला निघायला हवं. नक्की येईन पुन्हा तुमच्या हातचं जेवायला. अहो, तुमच्या मुलीकडनं किती स्तुती ऐकली तुमच्या जेवणाची. नक्की ये. आता निघतो मी. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. आणि हो मिस गिरिजा मयेकर, प्लीज यांची काळजी घ्या. अँड आय इन्सिस्ट. तिला इथपर्यंत सोडल्याबद्दल थँक्यू. बघितलं आई, पुन्हा फॉर्मॅलिटी करते. काहीही मदत लागली तर मला फोन करायचा. 24/7 आय एम अवेलेबल फॉर यू. शुअर सर. आणि थँक्यू सो मच. येतो येतो आई, येतो. बघ आई, जयंत सर चांगले आहेत ग. सुचित्रा, तुला ना माणसं अजून कळत नाही. कोणावरही विश्वास ठेवून मोकळी होतेस तू. ताई असं काही नाहीये काही, मलाही माणसं कळतात. सुचित्रा, अगं तू कुरिअर. कुणाचं आहे? सुचित्रा मयेकर. माझं कुरिअर. थँक्यू. वेलकम. बघू. तू कॉलेजमध्ये मेंटॉर चेंज करण्याचं जे ऍप्लिकेशन दिलं होतं ते अप्रूव्ह झालंय. ताई, मला मेंटॉर चेंज करायचा नाहीये. काय?
अगं हा चांगला चान्स आहे, हा चान्स सोडू नकोस सुचित्रा. मेंटॉर चेंज कर. ताई मला गरज वाटत नाहीये मेंटॉर चेंज करण्याची. सुचित्रा तू काय बोलतेयस, कळतंय का तुला? हो ताई, प्रॉब्लेम काय आहे मला सांग ना. ताई अगं ते खूप छान शिकवतात, सगळे डाऊट्स क्लिअर करतात आणि मुख्य म्हणजे ते आपलं समजून शिकवतात. अजून काय हवंय? सुचित्रा अगं तुला ह्याच्यापेक्षा खूप चांगला मेंटॉर मिळेल. अगं जयंत सर काय वाईट आहे, ते पण चांगलेच आहेत ना. सुचित्रा प्लीज आता ह्यावर वाद घालू नकोस. अगं मी ओळखते त्या माणसाला. ताई काय प्रॉब्लेम आहे का? गौरव अरे तो माणूसच प्रॉब्लेमॅटिक आहे. काही नाही रे दादा, हिचा काहीतरी गैरसमज झालाय. सुचित्रा अगं मी त्याला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते म्हणून बोलतीये. काही झालं तरी मी मेंटॉर चेंज करणार नाहीये आणि मी या बाबतीत तुझं काहीही ऐकणार नाही. ताई तू बास, वाद काय घालताय आता? अगो पायाला लागलाय ना पिक्चरच्या, जरा आराम करू दे तिला. उठ बाय गौरव, तिला आत ने. हो चल. नाही दादा, मला हा विषय इथेच क्लिअर करायचा आहे. ठीक आहे मग तू मेंटॉर. ताई 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 थांब. चिटल्या तू चल. दा- आधी आराम कर, या विषयावरती आपण नंतर बोलूयात. चल हळूहळू. ऐक गं. हा चल. हळू हळू जा. आता त्या पोस्टसाठी काहीच वेकेन्सी नाहीयेत का? ओके ठीक आहे, पण प्लीज असेल तर कळवा मला. हो मी तुम्हाला रिझ्यूम मेल केलाय. हो थँक्यू. रजनी, गो रजनी, जरा घोटभर चहा घेऊन ये. रजनी असा होता, रजनी घरात नाही हे लक्षातच येणार नाही ना. आता रजनी नसत तर माझा कसा होत गो. माका काय व्हाया नको, चहा पाणी कोण दे. बाबा चहा. तुझ्या हातचा बघा विष पण नको शिरला का ना. बाबा हो अजून किती दिवस असा अबोला धरणार आहात तुम्ही? तुम्ही तुमच्याच मुलीशी असं वागणार आहात? बाबा बाबा प्लीज एकदा मला माफ करा, कमीत कमी चहा तरी घ्या. अजून काय बोलायचा? हो मग कानाची भोका उघडी आहेत. बोल काय बोलायचं आता बोल, आणि अजून चालता हो. बाबा तुम्हाला विक्रांतबद्दल कळलंच असेल. विक्रांतचं काय? बाबा विक्रांत घरातून बाहेर पडलाय आणि त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आणि आज त्याला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. तुका कसं कळला? ते निखिल बोलला. म्हणजे तो म्हणत होता की विक्रांतचा बिझनेस जोरात सुरू आहे. ह्या कायसा विपरीतच घडता हा. माका वाटला मार खाल्ल्यावर ह्यो विक्रांत गप घरी औषधीच्या कुशीत जातलो. बाबा हा बोल, ऐकते मी. बाबा मला पण असंच काहीतरी करावंसं वाटतंय. काय तुका पण रस्त्यावर उभ्या राहून चहा विकूचो? नाही नाही बाबा, पण मला वाटलं होतं की विक्रांत त्याच्या घरातून बाहेर पडला तर काहीच करू शकणार नाही. पण बाबा त्याने करून दाखवलं. तो जर रस्त्यावर राहून एवढं करू शकतो तर मी का नाही? माझं पण ताच मत आहे. घरात आडव्या पडा नसतस ना तर बाहेर जा, मेहनत कर, काहीतरी कर, आणि एकदा सक्सेसफुल झालंस ना का तुझं हो बिनकामाचो नवरो आहे ना त्या घेऊन ह्या घरातून चालता हो. चिल्ला का ना? या निखिलमुळेच आज माझे बाबा माझ्यापासून तुटलेत. हॅलो घरी तुझ्या तो हाऊसकीपिंग वाला ना, त्याला माझ्या केबिन मध्ये पाठवून द्या लगेच. हा लगेच. May I come in, sir?
या 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 लवकर या. सर मला बोलवलं. हा काय नाव तुझं? प्रद्युमन. अर्थ माहितीये का? जाऊ दे. आज तुला बक्षीस द्यावं असं वाटतंय मला. कशाबद्दल सर? कशाबद्दल काय विचारतोस प्रद्युम्न? अरे तू ज्या पद्धतीने आज लादी पुसलीस ना त्यासाठी हे बक्षीस. थँक्यू सर, पण मी अशी रोजच लादी पुसतो. पण तुझी लादी पुसणं आज मला आवडलं. नकोय का बक्षीस? हवंय ना? या प्रद्युम्न घ्या बक्षीस घ्या. लबाड पुन्हा एकदा सांग तुझं नाव काय आहे? प्रद्युमन. चल लगेच प्रद्युम्न घ्या. चल अरे वेट फ्लो रे. तू रोजच अशी लादी पुसतोस रे, पण आज तुझ्याच मुळे मी सुचित्रा मयेकर पडली आणि सगळं काही स्वप्नवत घडलंय माझ्यासाठी. आता मी कधीही मयेकरांच्या घरी ये जा करू शकतो. थँक्यू सुचित्रा मयेकर, खरंच थँक्यू. चला गरमागरम चहा घ्या. तू कशाला घेऊन आलास? मी आले असते ना खाली. अरे का काय प्रॉब्लेम आहे? तसंही आईने सांगितलं की तिच्या खोलीत जाऊन तिला सगळ्या वस्तू नेऊन द्या. एवढं काही झालेलं नाहीये मला. हो माहितीये, पण डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना. दादा मला कंटाळा आलाय रे. आता पाय पण खूप ठणकतोय. मग आता यावर एकच उपाय आहे, फक्त आणि फक्त आराम करणे. मला सांग, तू कसा रे इतके दिवस रूम मध्ये बसून राहिलास? मी काय माहिती कसा राहिलो. म्हणजे मलाही बऱ्याच गोष्टी करायची इच्छा व्हायच्या, पण काही जमत नव्हतं. मग तू काय केलंस? मी काय केलं, मी रिकव्हरी होण्याची वाट पाहिली. आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये घरच्यांना खूप त्रास झाला. म्हणजे मलाही रिकव्हरी होईपर्यंत वाट बघावी लागेल, हो ना? हो, प्रश्नच नाही. दादा मला बोर झालंय रे. दादा एक विचारू का? विचार ना. ताईचं जे मत आहे जयंत सरांबद्दल, तेच तुझंही मत आहे का रे? तुला ते चांगले वाटतं? नाही तसं नाहीये, पण मला एक गोष्ट सांग. ते इतक्या मोठ्या पोस्टवर आहेत, त्यांना काय गरज होती मला घरी येऊन सोडायची? पण तरीही ते आले. मला सांग, असं कोण करतं आजकाल? ते आहेच म्हणा. दादा तुला माहितीये, बऱ्याच लोकांचं त्यांच्याबद्दल वाईट मत आहे, पण माझ्याशी ते चांगले वागतात रे. मी नाही म्हणत नाही, झाल्या असतील त्यांच्याकडून चुका, पण माणसाला बदलायला एक चान्स तर मिळायला हवा ना. हा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला एवढंच म्हणायचं की इतक्या कमी वेळात तू कोणाच्याही बाबतीत जजमेंटल नको होऊस. मुद्दा तो नाहीये. ते ना माझ्याशी खूप चांगलं वागतात. अर्थात ताईचं मत त्यांच्या बाबतीत वेगळंच आहे. हो, मग त्यामागे काहीतरी कारण असेल ना, नाहीतर उगाच का ताई तुला असं बोलेल? म्हणजे तुला काय म्हणायचंय, जयंत सर वाईट आहेत? मी असं म्हणालो का? पण तुझ्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे. तसं नाही का चिकल्या. हे बघ, ताईने असं सांगितलं याच्यामागे काहीतरी कारण असणारच आहे. कारण ताईला तुझा स्वभाव माहितीये. तू अगं भोळी आहेस, कोणावरही पटकन विश्वास ठेवतेस. ते काही असलं ना,
तरी जयंत सर मेंटॉर म्हणून बेस्टच आहे. बरं बाई, तुझे सर चांगले, खुश हो. हे बघ चिटल्या, माझं म्हणणं एवढंच आहे की हल्ली पटकन कोणावरती भरोसा ठेवता येत नाही, त्यामुळे तूही त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. अरे मी काय लहान आहे का न कळायला? आहेसच तू लहान. ओजसच्या बाबतीतलं आठवतं ना? ओजसची गोष्ट वेगळी होती दादा, हे माझे सर आहेत. चिटल्या अगं, तुझी काळजी वाटते म्हणून सांगतो ना. राहते दादा, मला कळते तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय ना, एकदा चुकले म्हणून माणूस ओळखायला मी कायम चुकेल, हो ना? अगं तू चुकू नये म्हणून सांगतोय. उद्या तू कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला आणि वाहवत गेली तर काय करणार? अरे तू तर असा बोलतोय जसं काही जयंत सरांच्या प्रेमात पडणार आहे मी. अरे चिटल्या, तू आता उगाच अर्थाचा अनर्थ करतेस. असू दे दादा, काहीही असलं तरी मी मेंटॉर चेंज करणार नाही, कारण मेंटॉर म्हणून जयंत सर बेस्टच आहेत, कळलं? हो कळलं. तू आधी थंड हो आणि तो चहा थंड होण्यासाठी तू चहा पिऊन घे, कळलं? बिस्किट पण खा, कळलं? हो कळलं. बाय, आराम कर. मेंटॉर म्हणून जयंत सरच करेक्ट आहेत. मलाही माणसं कळतात यार.